वेलकम स्टुडंट्स. तर आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 1 म्हणजे मॅथमॅटिक्स पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर अँगलची कल्पना तर तुम्हाला आहे, परंतु आपण या ठिकाणी पाहणार आहोत डायरेक्टेड अँगल. तर डायरेक्टेड अँगल, डायरेक्टेड म्हणजे डायरेक्शन असणारा. बघा त्याची डेफिनेशन, द ऑर्डर पेअर ऑफ रेट्स ओए. ओएला आपण इनिशियल आणि याला टर्मिनल घ्यायचा आहे. इनिशियल रे, टर्मिनल रे टुगेदर विथ द रोटेशन ऑफ रे ओए to the position of the ray OB is called directed angle AOB. परंतु डायरेक्टेड अँगल लिहिताना याप्रमाणे असं आर्क ठेवायचं आहे. नुसतं आपण अँगल लिहित होतो, पण इथे या टाईपचं आर्क द्यायचं आहे आणि नंतर नाव लिहायचं आहे. बघा सुरुवातीला बघा हा रे आहे, रे ओए. याला आपण घेणार आहोत इनिशियल रे. नंतर याला रोटेट करायचं आहे, म्हणजे या टाईपचे रोटेशन बघा, असं रोटेट करा तुम्ही. आणि इथे येऊन आपण थांबलो. तर हा झाला रे ओ बी. तर याला म्हणायचं आहे टर्मिनल रे. हा इनिशियल रे आणि दुसरा हा टर्मिनल रे. त्यानंतर पहा याचं जे रोटेशन आहे, इफ द रोटेशन ऑफ इनिशियल रे इज इन अँटी क्लॉकवाइज. आता अँटी क्लॉक आणि क्लॉकवाइज तुम्हाला जो घड्याळ आहे, क्लॉक आहे, त्या क्लॉक मध्ये काटे कसे फिरतात त्याची कल्पना प्रत्येकाला आहे. तर काटे फिरण्याची जी डायरेक्शन आहे तिला क्लॉकवाइज डायरेक्शन असे म्हणतात. आणि काट्यांच्या फिरण्याच्या विरुद्ध डायरेक्शन, उलटी दिशा, म्हणजे ती झाली अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन. आता इथे बघा, इथे ओए आहे. घड्याळाचे काटे असे फिरत असतात, असे गोल 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 या टाईप फिरत असतात. परंतु इथे बघा, या ओएला आपण उलट्या डायरेक्शनने फिरवत आहोत, या डायरेक्शनने. म्हणजे हा झाला टर्मिनल रे. म्हणजे याची जी डायरेक्शन आहे ती कोणत्या पद्धतीने आहे, याप्रमाणे आहे, असं फिरवलेलं आहे आपण. म्हणजे ही अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन आहे. जर अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन असेल तर याचं मेजरमेंट हे पॉझिटिव्ह आहे असं गृहीत धरायचं. इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे इज इन anti-clockwise, then the measure of directed angle is considered as positive. कारण मेजरमेंट हे नेवर निगेटिव्ह, मेजरमेंट हे निगेटिव्ह राहत नाही, परंतु त्याला काय कन्सिडर करायचं आहे, तो पॉझिटिव्ह आहे. किंवा जर त्याचे रोटेशन हे अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये असेल तर.
त्यानंतर दुसरं जे पॉइंट आहे, इफ द पॉइंट नंबर 2, त्याला आपण पॉइंट नंबर 1 देऊ, पॉइंट नंबर 2, इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे इज इन, यांटीला कापून टाकू, क्लॉकवाइज, then the measure of directed angle is considered negative. तर निगेटिव्ह असताना हा झाला इनिशियल रे, रे वो येईल. मग याला आपण क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये फिरवा, या टाइप असं क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये फिरवलेले आहे. इथे सुद्धा अँगल फॉर्म झालेला आहे बघा. म्हणजे या डायरेक्शनने आपण इथे अँगल तयार केलेला आहे. बी टर्मिनल रे. तर अशा परिस्थितीमध्ये या अँगलचं मेजरमेंट हे निगेटिव्ह घ्यायचं आहे. इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे इज इन clockwise, then the measure of directed angle is considered as negative. या दोन्ही मध्ये डायरेक्टेड अँगल असताना क्लॉकवाइज आणि अँटी क्लॉकवाइज यांचं मेजरमेंट जरी इक्वल असेल, पण त्यांच्या डायरेक्शन ह्या वेगवेगळ्या असतात, त्यामुळे ते इक्वल राहत नाही. त्यानंतर टाइप ऑफ अँगल्स, टाइप ऑफ अँगल्स ह्या टाइप ऑफ अँगल्स. नंबर 1 झिरो अँगल. तर झिरो अँगल म्हणजे काय बघा, याचं रोटेशनच केलं नाही आपण. जसं इथे याला नाव दिलं आपण ए आणि इथे नाव दिलं बी. हा बी अँगल आहे. आणि याचं रोटेशनच नाही केलं आपण, याला फिरवलंच नाही. इकडे इकडे नाही फिरवलं, इकडे नाही फिरवलं. तर ओ इथे ए आणि बी. देयर इज नो रोटेशन ऑफ इनिशियल रे. देयर इज नो रोटेशन ऑफ इनिशियल रे. म्हणजेच दॅट इज इनिशियल रे अँड टर्मिनल रे coincides each other. काय झालं यामध्ये, इनिशियल रे अँड टर्मिनल रे कोइन्साइड ईच अदर, दोन्ही एकमेकावरच आहेत. अशी पोझिशन
जर 360 डिग्री असेल तेव्हाही तयार होते, परंतु आपल्याला नेमकं लक्षात ठेवायचं आहे, देअर इज नो रोटेशन ऑफ इनिशियल रे, देन अँगल इज कॉल्ड झिरो अँगल. आणि याचं जे मेजरमेंट असते ते मेजरमेंट झिरो राहील. म्हणजेच डायरेक्टेड अँगल AOB इक्वल टू 0 डिग्री. त्यानंतर बघा सेकंड नंबर, वन रोटेशन अँगल, वन रोटेशन अँगल. तर या वन रोटेशन अँगल मध्ये आफ्टर वन रोटेशन initial ray and terminal ray coincides each other, then it is called one rotation angle. म्हणजे इथे नेमकं झालं काय, बघा हा इनिशियल रे आहे, इनिशियल रे OA. मग याला आपण फिरवलं, या रेला आपण असं कंप्लीट फिरवलं, बघा असं फिरवलं इथे या टाईपचं, पुन्हा फिरवलं ते आणि पुन्हा तो इथे आलेला आहे. म्हणजे रे OA and OB coincide each other. इथे पुन्हा B. म्हणजे नेमकं केलं काय, या टाईपचं रोटेशन आलेलं आहे, पुन्हा इथे आलेलं आहे. Therefore, directed angle AOB इक्वल टू 360 डिग्री. म्हणजे वन रोटेशन अँगल जर असेल तर त्याचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट 360. इथला हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट इथे लागू, तिथे पण लागू, इथे मात्र त्याचं रोटेशन झालेलं नाही आहे, इनिशियल रेचं रोटेशन नाही, इथे मात्र कंप्लीट वन रोटेशन झालेले. त्यानंतर स्ट्रेट अँगल नंबर थर्ड, स्ट्रेट अँगल. If after the rotation the initial ray and terminal ray are
opposite rays are in opposite direction, are in opposite direction, then angle is called straight angle. यामध्ये हाफ रोटेशन असतो. बघा हा इनिशियल रे इथे वो ये इनिशियल रे. आता याला फिरवा तुम्ही, कोणत्याही बाजूने फिरवू शकतो आपण. हे बघा फिरवलं आपण इथे असं आणि इथे आलेलं आहे. हा इथे ओ बी याला म्हणायचं आहे टर्मिनल रे. बघा हे एकमेकाचे अपोजिट अँगल म्हणजे रेज बनलेले आहेत. ओ ए अँड ओ बी आर इन अपोजिट डायरेक्शन. एट दॅट टाइम द अँगल सो फॉर्म, म्हणजे इथून या टाइप आपण फिरवलेला आहे. या डायरेक्शनने सुद्धा आपल्याला आणता येईल. डायरेक्टेड अँगल AOB इज 180 डिग्री. म्हणजे या परिस्थितीमध्ये त्याचं जे मेजरमेंट आहे ते मेजरमेंट 180 डिग्री राहते. नेक्स्ट right angle. Number 4, right angle. If initial ray and terminal ray, initial ray and terminal ray are perpendicular to each other, then angle so formed is called right angle. बघा हा इनिशियल रे आहे. इनिशियल रे याला नाव देता येईल आपल्याला वो ये. आता याला रोटेट करा तुम्ही. याला आपण फिरवलं. बघा इथे एकमेकांना परपेंडिक्युलर आलेले आहे.
झालं अँटी क्लॉकवाईज. याला तुम्ही असंही फिरवलं या टाईपचं, तर इथे सुद्धा अँगल तयार होईल. जर इनिशियल रे तुम्ही या बाजूला घेतलं इथे बी, बी डॅश, ए डॅश, तर इथे जो अँगल तयार झालेला आहे तो 90 डिग्रीचा तयार झालेला असतो. तर मेजर अँगल AOB इक्वल टू 90 डिग्री. हा टर्मिनल रे आहे, हे एकमेकांना परपेंडिक्युलर आहेत. तर अँगल, डायरेक्टेड अँगल AOB इज राईट अँगल, आणि या राईट अँगलचं जे मेजरमेंट आहे ते ऑलवेज 90 डिग्री राहील. त्यानंतरचं बघा नंबर 5. angles in standard position. Angles in standard position. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन हे केव्हा म्हणायचं आहे? बघा यामध्ये y axis, x axis, if vertex of angle is the origin, आता इथे आपण हे दिलं vertex of angle, vertex O and initial ray. हा जो इनिशियल रे आहे, the initial ray along the positive direction of x axis, then angle is called in standard position. बघा हा एक अँगल तयार केला आपण.
दृष्टीने विचार केलेला आहे. अँगल AOB, डायरेक्टेड अँगल AOB, कॉमा डायरेक्टेड अँगल AOC, कॉमा देखें, डायरेक्टेड एंगल AOD and directed angle AOE are the angles in standard position. Angles in standard position. तर अँगल इन स्टँडर्ड पोझिशन असण्यासाठी त्याचा जो इनिशियल रे आहे OA, इनिशियल रे हा अलॉंग द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस म्हणजे राईट हँड साइडला हा ओरिजिनल, आणि ही जी डायरेक्शन आहे ही पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस आहे. तर इनिशियल रे हा पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ऍक्सिस असलं पाहिजे, व्हर्टेक्स हा ओरिजिन असला पाहिजे, आणि त्यानंतर जो टर्मिनल रे आहे तो कुठेही राहील. हा फर्स्ट क्वार्टर मध्ये आपण, हा सेकंड क्वार्टर मध्ये घेतलं, हा थर्ड मध्ये घेतलं, हा फोर्थ मध्ये घेतलं, हे चालेल. तर या सर्व अँगलला म्हणायचं आहे डायरेक्टेड अँगल AOB, डायरेक्टेड अँगल AOC, डायरेक्टेड अँगल AOD, डायरेक्टेड अँगल AOE. All angles are in a standard position, but directed angle BOC कोणतं घेऊन राहिलो आपण, but directed angle BOC, directed angle COD, directed angle DOE, directed angle BOE are not in standard position, are not in standard position. Because कारण कोणतं आहे, इनिशियल रे not along the positive direction of x axis, आणि त्यामुळे हे जे अँगल्स आहेत हे नॉट इन स्टँडर्ड पोझिशन राहतील. त्यानंतर अँगल इन क्वाड्रंट, अँगल्स इन क्वाड्रंट. तर हे जे पूर्ण अँगल्स आहेत इन अबोव फिगर
directed angle AOB, directed angle AOC, directed angle AOD, and directed angle AOE are angles in क्वाड्रंट. त्याला कारण कोणतं? टर्मिनल रे जो आहे इज इन क्वाड्रंट. बिकॉज टर्मिनल रे is in quadrant. आणि म्हणून यांना म्हणायचं आहे अँगल्स इन क्वाड्रंट असं म्हणायचं. त्यानंतर क्वाड्रंटल अँगल. क्वाड्रंटल अँगल्स ते कोणत्या अँगलला म्हणायचं? बघा अँगल तयार करू आपण. Here O, ये इनिशियल अरे. बघा इथे पुन्हा आपण बी दिलं, सी दिलं, डी दिलं. हा एक अँगल तयार झालेला, हे दुसरं अँगल तयार झालं, हे तिसरं अँगल तयार झालं. बघा अँगल कोणकोणते आहेत? इफ initial ray of angle is in a positive direction of x-axis and terminal ray along the x-axis or y-axis. म्हणजे x-axis किंवा y-axis. मात्र इनिशियल रे अलॉन्ग द x-axis लक्षात ठेवा. आणि जो टर्मिनल रे आहे तो अलॉन्ग द y-axis किंवा x-axis. हे सगळं इथे पुन्हा आपल्याला ई असे नाव देता येईल. If initial ray of angle is in positive direction of x-axis and terminal ray along the x-axis or y-axis, then angle is called
then angle is called quadrantal angle. बघा यामध्ये डायरेक्टेड अँगल AOB, डायरेक्टेड अँगल AOC, डायरेक्टेड अँगल AOD and directed angle AOE are the quadrantal angle. तर हे झाले प्रकार. त्यानंतर कोटर्मिनल अँगल्स जे आहे ते बघू. कोटर्मिनल अँगल्स बघा याची डेफिनेशन. If the two directed angles of different amount of rotation having the same position of initial rate and terminal rate. Initial rate and terminal rates are called coterminal angles. म्हणजे त्याचे जे इनिशियल रे आणि टर्मिनल रे हे सेम पोझिशन मध्ये असतात. बघा इथे OA इनिशियल रे, इथे बी आणि सी पण देऊ आपण इथे. अँगल AOB टर्मिनल रे आणि जो दुसरा अँगल आहे हा या टाईपचा आहे. जसं आपण याला दिलं 30 डिग्रीचं मेजरमेंट दिलं, हा 30 डिग्री, मग हा जो होईल हा -330 असं त्याचं मेजरमेंट राहील. तर अँगल AOB
and angle, बघा डायरेक्टेड अँगल AOB and directed angle AOC are कोणते अँगल म्हणायचं आहे? कोटर्मिनल अँगल्स आर कोटर्मिनल अँगल्स. तर याचे जे डिफरन्स आहे, if the two directed angles are coterminal, if the two directed angles are coterminal, then difference between their measures, then the difference between their measures of these two directed angles, of these two directed angles is an integral multiple of each is an integral multiple of 360 डिग्री. हे लक्षात ठेवायचे तुम्हाला की टू अँगल्स हे कोटर्मिनल असतील तर त्यांच्यामधलं जे डिफरन्स आहे अँगल मधलं, ते डिफरन्स हे इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री, म्हणजे त्यांच्या मेजर मधला जो फरक आहे that is 360 degree, 72 degree, 1080 degree etc. म्हणजे फरक एवढा आला पाहिजे, तेव्हा त्यांना म्हणायचं आहे कोटर्मिनल अँगल. 30 मधून निगेटिव्ह 330, बघा इथे नेमकं काय आहे, 30 डिग्री मायनस 330 डिग्री मीन्स 30 डिग्री प्लस 330 डिग्री मीन्स 360 डिग्री. याचा अर्थ हे दोन्ही जे अँगल्स आहेत, angle AOB and angle AOC are coterminal angles. तर आज आपण इथेच थांबू. नेक्स्ट पिरियडला पाहणार आहोत आपण मेजर्स ऑफ अँगल्स.